कार्ड आहे आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे उतारे समज नाही आरबीसी समज ना चारे लोग कोण नजर कैसे आएंगे मेरे मर गए सारे माझे डेंजर है। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला इम्पोर्ट करून घ्यायचं। इम्पोर्ट केल्याच्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं सगळं म्हणजे व्हिडिओ तर एकदम रेडीच आहे, फक्त तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगून देतो। तर काय करायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती जायचं आहे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, ज्या फोल्डरमध्ये तुमचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बघू शकता हा इथं फोटो ॲड झालेला आहे। तर आणखी इथं पण दुसऱ्या फोटोला तसंच करायचं, फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती जायचं आहे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, तुमचा फोटो ॲड होऊन जाणार। तर असे सर्व जे काही फोटो आहे ते तुम्ही असे ॲड करू शकता। तर आता काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्यानंतर मी तुम्हाला काय केलं आहे, एक PNG दिली आहे। तर ते PNG इथं ॲड करायचे आहे। तर ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर ज्या फोल्डरमध्ये जे PNG आहे त्या PNGवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर त्या PNGला थोडं वरतं घ्यायचं आहे। तर एवढं झाल्याच्यानंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। लास्टला आल्याच्यानंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर PNGच्या लेअरला खाली घेऊन घ्यायचं आहे। खाली आणल्याच्यानंतर आता इथं तुमचा व्हिडिओ रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।